श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे। तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे। आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय किंवा माहिती आवडली असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका। तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे व उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। डोकं दुखतंय, घाम येतोय, शरीर थकतंय आणि पाणी प्यायलं तरी थंडावा मिळत नाही। मग एक नैसर्गिक पारंपरिक उपाय मी आज सांगणार आहे, ते म्हणजे धन्याचं पानक। हे एक साधं पण कमाल औषधी पेय आहे, जे शरीराला थंडावा देतं, उष्णता कमी करतं आणि आरोग्य टिकवून ठेवतं। पण हे पानक कोणी घ्यावं, कोणी टाळावं किंवा घेताना काय काळजी घ्यावी, याच्या रेसिपी कशा प्रकारे असतात, हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता बघणार आहोत धन्याचं पानक म्हणजे नेमकं काय। धन्याचं पानक हे एक पारंपरिक मराठी पेय आहे, जे उन्हाळ्यात शरीरात थंडावा देण्यासाठी वापरलं जातं। धन्याचं पानक हे मुख्यतः धने म्हणजेच कोथिंबिरीच्या ज्या बिया असतात त्या वापरून बनवलेलं एक औषधी आणि थंडावा देणारं पेय आहे। आता बघणार आहोत उन्हाळ्यासाठी ह्या धन्याच्या पानकाचे काय काय फायदे असतात। पहिलं म्हणजे शरीरातील उष्णता कमी करतं, म्हणजेच कूलिंग इफेक्ट देतं। धने हे थंड प्रकृतीचं असल्यामुळे त्याचं पानक जे आहे ते शरीरातील उष्णता कमी करतं। अंगाची जळजळ, डोकेदुखी किंवा उन्हामुळे चिडचिड होत असेल तर हे पानक आराम देतं। दुसरा फायदा म्हणजे डिहायड्रेशन पासून बचाव करतं। उन्हात शरीरातून भरपूर घाम जातो, ज्यामुळे पाणी व इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता होते। पानक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि थकवा कमी होतो। तिसरा फायदा म्हणजे लघवीचे विकार दूर होतात। धने हे मूत्रवर्धक म्हणजेच डाययुरेटिक आहे, त्यामुळे लघवी साफ होते आणि संसर्गाची शक्यता कमी होतात। उन्हाळ्यात होणारे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स UTIs कमी होतात। म्हणजे ज्यांना लघवी करताना त्रास होतोय, जळजळ होते, थोड्या वेळाने होते, यांच्यासाठी हे पानक खूपच उपयुक्त आहे। पुढील फायदा म्हणजे पचन सुधारते। धन्यामुळे आपली पाचन शक्ती वाढते। उन्हाळ्यात जे अपचन, मळमळ किंवा जडपणा जाणवतो तो हे पानक पिल्यामुळे कमी होतो। पुढील फायदा म्हणजे त्वचेसाठी। उष्णता कमी झाल्यामुळे किंवा शरीरातील उष्णता कमी केल्याने पुरळ, फोड आणि घामाच्या ज्या पुळ्या असतात त्या कमी होतात व त्वचा जी आहे ती ताजी तवानी वाटते। पुढील फायदा म्हणजे शरीरातील जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर टाकले जातात। धने शरीरातील घातक विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात, यामुळे लिव्हर आणि किडनीचे आरोग्य सुधारते। पुढील फायदा म्हणजे इम्युनिटी वाढते। तुळस, सुंठ, जिरं घालून जर हे पेय बनवलं तर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उत्तम ठरतं। उन्हाळ्यातील सर्दी, थकवा, ताप यापासून सुद्धा संरक्षण मिळतं। तर ही होते उन्हाळ्यासाठीचे फायदे। आता बघणार आहोत हे जे पानक आहे ते कोणी घ्यावं। तर पहिलं म्हणजे उन्हाळ्यात घाम व उष्णतेमुळे जी लोक त्रस्त आहेत, ज्यांना उन्हामुळे डोकं दुखतं, चिडचिड होते, घाम जास्त येतो, अंगाची जळजळ होते, त्यांनी नियमित धन्याचं पानक घ्यावं। दुसरं म्हणजे डिहायड्रेशन होणाऱ्यांनी, उन्हात सतत फिरणारे, रस्त्यावर काम करणारे, कष्टाचं काम करणारे, खेळाडू, फील्ड वर्क करणारे लोक, यांना हायड्रेशनसाठी हे पानक खूपच उपयुक्त आहे। तिसरं म्हणजे लघवीचे विकार असणाऱ्यांनी, जळजळ, कमी लघवी होणे, मूत्रात इन्फेक्शन यासारख्या त्रासांवर धन्याचं पानक खूपच फायदेशीर ठरतं। पुढील म्हणजे अपचन व ज्यांना पोटाच्या तक्रारी आहेत त्यांनी हे घ्यावं। जे लोक उन्हाळ्यात गॅसेस, अपचन, अन्न न पचणं यामुळे जर त्रस्त असतील त्यांनी हे पानक घ्यायचं आहे। पुढील म्हणजे त्वचा विकार असणाऱ्यांनी, पुरळ, पुळ्या, घामोळ्या किंवा त्वचेवर उष्णतेमुळे होणारे विकार असतील तर हे शरीरातील उष्णता कमी करून त्वचेच्या ज्या तक्रारी आहेत त्या कमी करतं। व ज्यांना रोजच नैसर्गिक डिटॉक्स हवा असेल, म्हणजे शरीर स्वच्छ, पचन चांगलं आणि ऊर्जा टिकवून ठेवायचे असेल तर हे पानक नैसर्गिक डिटॉक्स म्हणून सुद्धा उपयोगी ठरतं। तर आता बघूया हे धन्याचं पानक कोणी घेऊ नये। तर ज्यांना
कमी ब्लड प्रेशरची समस्या आहे। धने नैसर्गिक थंडावा देतात आणि ब्लड प्रेशर कमी करण्याचा गुणधर्म असतो। ज्यांना आधीपासूनच लो बीपी आहे त्यांनी पानक कमी प्रमाणात घ्यावं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घ्यावा। दुसरं म्हणजे गर्भवती स्त्रिया, गर्भवती महिलांनी कोणतीही औषध किंवा थंड प्रकृतीची गोष्ट घेताना काळजी घ्यावी लागते। धन्याचं पानक कधीकधी गर्भासाठी थोडं जास्त थंड वाटू शकतं, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गर्भवती स्त्रियांनी हे पानक घ्यायचं आहे। अति थंडी किंवा पचन क्षमता कमी असणाऱ्यांनी टाळायचं आहे। ज्यांचे शरीर आधीच थंड प्रकृतीचं आहे किंवा पचन संस्था खालावलेली आहे त्यांनी हे पानक कमी प्रमाणातच घ्यावं। काही वेळा जुलाब किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो। पुढील म्हणजे जे नियमित औषध घेत असणारे व्यक्ती आहेत, म्हणजे जसे की डायबिटीज, बीपी, थायरॉइड, त्यांनी हे पानक घेताना सावधगिरी बाळगायची आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे। आता बघणार आहोत धन्याच्या पानकाची रेसिपी। ती 2 पद्धतीने आपण बघणार आहोत। त्यातील पहिली पद्धत आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे धने कोरडे भाजलेले 2 टेबलस्पून, गूळ किंवा साखर तुमच्या इच्छेनुसार म्हणजे चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। पाणी 2 कप घ्यायचे, लिंबाचा रस 1 टेबलस्पून हे ऐच्छिक आहे, तुळशीचे पानं ही सुद्धा ऐच्छिक आहे, जिरं पावडर किंवा सुंठ पावडर चिमूटभर किंवा तुमच्या इच्छेनुसार। तर आता आपण कृती बघणार आहोत। पहिले तर धने भाजून घ्यायचे आहे आणि थोडं थंड झाल्यावर कुटून घ्यायचे आहे किंवा जाडसर वाटून घेतले तरी चालेल। एका भांड्यात 2 कप पाणी घेऊन त्यात हे कुटलेले धने टाकायचे आहे। हे मिश्रण किमान 2 ते 3 तास भिजत ठेवायचं आहे। रात्रभर ठेवलं तर अधिकच उत्तम। नंतर हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे 2 ते 3 तासांनी किंवा सकाळी उठून जरी गाळलं तरी चालेल। गाळलेल्या पाण्यात तुम्ही गूळ, थोडासा लिंबाचा रस, हवे असल्यास थोडी सुंठ पावडर व जिरेपूड टाकायची आहे व सर्व जे हे घटक आहे ते नीट मिसळून घ्यायचं आहे व हे सर्व करण्यासाठी थंडगार पानक तयार आहे। आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत। त्याच्यासाठी लागणार आहे पाणी 1 ग्लास, धने 1 मोठा चमचा, खडी साखर किंवा गूळ तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घ्यायचा आहे, विलायची पूड घ्यायची चिमूटभर आणि भीमसेनी कापूर जो की पूर्णपणे शुद्ध असावा असा भीमसेनी कापूर चिमूटभर घ्यायचा आहे। कृती कशी करायची आहे? अख्खे धने घ्यायचे आहे 1 चमचा, किंचित भर ते गॅसवर परतायचे आहे, खूप वेळ भाजायचे नाहीये व त्याची पावडर करायची आहे व ती पावडर तुम्ही चाळणीने किंवा वस्त्रगाळ करून घ्यायची किंवा चाळून घ्यायची आहे। त्यामध्ये थोडीशी खडी साखराची पावडर ॲड करायची आहे, चिमूटभर विलायची पावडर ॲड करायची आहे व अगदी चिमूटभर भीमसेनी शुद्ध कापूर त्याच्यात मिसळायचा आहे व 1 ग्लासभर थंड पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे व हे मातीच्या भांड्यात 2 ते 3 तास भरून ठेवायचं आहे किंवा रात्रभर ठेवलं तर अतिउत्तम व नंतर तुम्ही हे सर्व करायचं आहे। तर ह्या होत्या 2 पद्धती धन्याच्या पानक बनवण्याच्या। तर आता आपण याचे थोडक्यात फायदे बघायचे। धन्याच्या पानकाचे म्हणजे शरीराला थंडावा देतं, पचन सुधारतं, लघवीचे विकार कमी करतं, उन्हाळ्यात उष्णता कमी करतं व शरीरातील जे टॉक्झिन्स आहे ते बाहेर टाकण्यास मदत करतं। तर हीच होती धन्याच्या पानकाची संपूर्ण माहिती, त्याचे फायदे, कोणी घ्यावं कोणी टाळावं किंवा काय काळजी घ्यावी त्याची रेसिपी, हे सगळं आता आपण बघितलंय। उन्हाळ्यात थंडावा हवा असेल, शरीर हलकं आणि ताजं ठेवायचं असेल तर धन्याचं पानक नक्की करून बघा आणि हो घरी करून प्याल तर तुमचा अनुभव कसा होता ते कमेंटमध्ये जरूर सांगा। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर एक लाईक द्या, आपलं कुटुंब आणि मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि आरोग्यविषयक अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन विषयासह, तोपर्यंत थंड राहा, निरोगी राहा। धन्यवाद।